नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 100 प्रश्नाची अतिसंभाव्य एक टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अंतराळातील भस्मासूर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अंतराळातील भस्मासूर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दुधाचा महापूर या योजनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? दुधाचा महापूर या योजनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर वर्गीस कुरियन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक असतो? प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ हा आवश्यक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गॉयटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? गॉयटर हा खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो? इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 हंटर कमिशन यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? हंटर कमिशन यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1882 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यू यांची नोंद खालीलपैकी कोण करतो? खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यू यांची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी करत असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शाकाहारी खाद्यपदार्थ यांच्या पॉकेटवर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बिंदू असतो? शाकाहारी खाद्यपदार्थ यांच्या पॉकेटवर खालीलपैकी कोणत्या रंगांचा बिंदू असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरव्या रंगांचा बिंदू असतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या 2 व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? खालीलपैकी कोणते 2 व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगुली मुद्रा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांती वन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ड्यूस हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये असतो? ड्यूस हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 थोर समाजसुधारक बाबा आमटे आपल्या ठिकाणी पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बाबा आमटे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मादक पदार्थ सेवनामुळे खालीलपैकी कशावर घातक परिणाम होतात? मादक पदार्थ यांच्या सेवनाने खालीलपैकी कशावर घातक परिणाम होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मज्जा संस्था या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 परेश मोकाशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 बायचिंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बायचिंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20 घाटघर हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? घाटघर हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ई बरोबर एम सी स्क्वेअर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? ई बरोबर एम सी स्क्वेअर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्बर्ट आइन्स्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रधो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 स्वादुपिंड या ग्रंथीमधून खालीलपैकी कोणता स्त्राव स्त्रवते? स्वादुपिंड या ग्रंथीमधून खालीलपैकी कोणता स्त्राव स्त्रवते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इन्सुलिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूटन या ठिकाणी बलाचे एकक होईल. प्रश्न क्रमांक 26 भारूड हा काव्यप्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? भारूड हा काव्यप्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथ महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1 गिगाबाईट बरोबर खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? 1 गिगाबाईट बरोबर खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1024 मेगाबाईट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सियाचीन ग्लेशियर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तेलुगू ही खालीलपैकी कोणत्या राज्यांची राज्यभाषा आहे? तेलुगू ही खालीलपैकी कोणत्या राज्यांची राज्यभाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 चुंबक हे तुटल्यावर खालीलपैकी तुटल्या जागी खालीलपैकी कोणता ध्रुव तयार होतो? चुंबक हे तुटल्यास तुटल्या जागी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ध्रुव हे तयार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विरुद्ध ध्रुव तयार होतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 थॉमस कप आणि उबेर कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप आणि उबेर कप हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपको आंदोलन खालीलपैकी कोणी सुरुवात केली होती? चिपको आंदोलन हे खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुंदरलाल बहुगुणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सामाजिक वनीकरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? सामाजिक वनीकरण यांची स्थापना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सिंहाचे भारतामधील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? सिंहांचे भारतामधील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सासनगीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सह्याद्री पर्वत यांच्या पूर्व उताराच्या भागास खालीलपैकी काय म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या पूर्व उताराच्या भागास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मावळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाण्याचे मूल्य 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता? गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सारनाथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वर्धमान महावीर जैन धर्मियाचे खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24वे तीर्थकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मगधची प्रथम राजधानी खालीलपैकी कोणती होती? मगधची प्रथम राजधानी खालीलपैकी कोणती होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजगृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दीनमित्रकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? दीनमित्रकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुकुंदराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 42 इसवी सन 1923 मध्ये पुणे येथे अहिल्या आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? अहिल्या आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कधीपासून लागू करण्यात आली होती? बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1793 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते? इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रामध्ये कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधामध्ये उठाव केला होता? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधामध्ये उठाव केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1875 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलची तुलना औरंगजेब यांच्याशी केली होती? लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलची तुलना ही औरंगजेब यांच्याशी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 अभिनव भारत ही संघटना सावरकरांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली होती? अभिनव भारत ही संघटना सावरकरांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मांजरा पठार हा खालीलपैकी कुठल्या भागामध्ये आहे? मांजरा पठार खालीलपैकी कुठल्या भागामधले पठार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मराठवाडा विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? जोगेश्वरी लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 आम्ही आपल्या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. आम्ही आपल्या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 उंटावरचा शहाणा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे. उंटावरचा शहाणा याचा आपला योग्य अर्थ खालीलपैकी ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मूर्खांसारखा सल्ला देणारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 निरश्रित म्हणजे ज्यांना आश्रय नाही अशा मुलांचा सांभाळ करणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनाथ आश्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 बसला आपल्या ठिकाणी या शब्दाची जात ओळखायची आहे. बसला आपल्या ठिकाणी या शब्दाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे. तर वाक्य आहे राष्ट्रपती नुकतेच शिर्डीच्या दौऱ्यावरून आलेले आहेत. राष्ट्रपती नुकतेच शिर्डीच्या दौऱ्यावरून आलेले आहेत. तर आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 साक्षर आपल्या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. साक्षर आपला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निरक्षर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 शहाणी मुले शिस्तीने वागतात आपल्या ठिकाणी वाक्यामधील विशेषण ओळखायचं आहे. शहाणी मुले शिस्तीने वागतात या वाक्यामधील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शहाणी या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण होईल. प्रश्न क्रमांक 59 नेएशी हे विभक्ती खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? नेएशी हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 गायरान आपल्या ठिकाणी शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. गायरान या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नपुसक लिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारतीय 500 रुपयांच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र आहे? भारतीय 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाल किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बजरंग पुणे यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक पटकावले होते? बजरंग पुणे यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्री स्टाईल कुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रुसेल्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 व्लादिमीर पुतिन खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विम्बल्डन स्पर्धा 2021 मध्ये खालीलपैकी विजेता कोण आहे? विम्बल्डन स्पर्धा 2021 मध्ये खालीलपैकी विजेता कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नोव्हाक जोकोविच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोरवर जाऊन अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावयास मिळतील. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉम्बॅक्ट टेक राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रिलिम टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. महाराष्ट्र PCS कॉम्बॅक्ट राज्यसेवा प्रिलिम फ्री टेस्ट सर्वांसाठी या ठिकाणी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही PSI STI ASO या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे किंवा हे 21 नोव्हेंबरला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यांसाठी 19 नोव्हेंबरला आहे आणि विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल? तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा राज्यसेवेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो PSI असो STI असो ASO असो डिपार्टमेंटल PSI असो कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 9 चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? चार नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 प्रश्न क्रमांक 10 जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पिनराई विजयन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मादाम क्युरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 7 टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 7 टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रोम इटली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बोर आणि बाभूळ खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? बोर आणि बाभूळ खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुष्क वनस्पती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कागद निर्मितीसाठी बांबूचा किती टक्के वापर केला जातो? कागद निर्मितीसाठी बांबूचा खालीलपैकी किती टक्के वापर केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 51% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळतो? पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळणारा पक्षी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंटार्क्टिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीमधून भाषण करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत? संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीमधून भाषण करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालयाचा कारभार खालीलपैकी कोणत्या भाषेमधून चालतो? सर्वोच्च न्यायालयाचा कारभार खालीलपैकी कोणत्या भाषेमधून चालतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंग्रजी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट खालीलपैकी किती काळासाठी लागू करता येते? एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट खालीलपैकी किती काळासाठी लागू करता येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 6 महिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरी खालीलपैकी कोणत्या शहरामधली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 इंडियन नेव्हल अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंडियन नेव्हल अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी किती क्षेत्रांसाठी दिला जातो? नोबेल पुरस्कार खालीलपैकी किती क्षेत्रांसाठी दिला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 6 क्षेत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नोव्हेक जोकोविच हा टेनिस खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? नोव्हेक जोकोविच हा टेनिस खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सर्बिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 IMEI ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधीची संज्ञा आहे? IMEI ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधीची संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोबाईल फोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 12 युरोपमध्ये दुसरे महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले होते? युरोपमध्ये दुसरे महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1939 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 इंग्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? इंग्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युक्रेन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जगामधील लोकसंख्येने सर्वात मोठे शहर खालीलपैकी कोणते शहर आहे? लोकसंख्येने जगामध्ये सर्वात मोठे शहर खालीलपैकी कोणते शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 टोकियो शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 निफाड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? निफाड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? सर्वोच्च न्यायालय यांच्या स्थापनेसंबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 124 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.